मम्मी ते खाल्ले, 2 कॅरेट खाल्ले. 2 खाल्ले आणि मग माझे डोळे स्ट्रॉंग झाले. हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो राहू उठलाय, तुम्ही बघितलंच असेल. आणि आता राहूची सगळी धावपळ, कारण राहूची आहे स्कूल. माझं सुद्धा आता त्याचा टिफिन बनवणं चाललंय. एकीकडे आता त्याला दूध देते, अंडी एकीकडे बॉईल करायला ठेवली आहे. सो पटापट आधी त्याला दूध देते आणि टिफिन बनवायला घेते. हे घे, तू दूध पिऊन घे पटकन, मग मी जाते टिफिन बनवायला. हळूहळू घे. राहू कसली एक्झाम आहे यार? फोनिक्स रीडिंग. ते काय असतं? A B C D A F G H. का साऊंड ओळखायचे असतात ते? साऊंड नाही, फोनिक. सो आज राहूला मी देते भेंडीची भाजी आणि पोळी. आणि बरेच जणांनी मला विचारलेलं की राहू टिफिनला काय नेतो. सो राहू बेसिकली पोळी भाजीच नेतो, कारण त्यांच्या स्कूलने एक चार्ट लिहून दिलाय की कुठल्या दिवशी काय काय आणायचं. सो त्यानुसारच मी पोळी भाजी त्याला देते. आणि फक्त गुरुवारी त्यांना सलाड और फ्रूट असतं, त्याच्यामुळे राहू सलाडमध्ये मग टोमॅटो, काकडी, गाजर खातो, फ्रूटसुद्धा सगळी खातो. आणि बाकी भाज्यांमध्ये म्हणाल तर राहू भेंडी, बटाटा, टोमॅटो, मटकी, मूग आणि फ्लॉवर ह्या भाज्या मेन खातो. सो त्यातल्या आलटून पलटून भाज्या मी त्याला रोज देत असते. सो आज त्याला भेंडीची भाजी देतेय. आणि बनवताना मात्र या भाज्या मी जरा कमी तिखटाच्या बनवते, कारण तो जास्त तिखट अजून तरी खात नाही. सो थोडंसं तिखट कमी घालून बनवते. आणि मग कधीतरी मधल्या दिवशी वगैरे त्यांना आपण इडली केली किंवा डोसा, घावन असं सुद्धा देऊ शकतो. पण मोस्ट प्रॉबेबली आपलं पोळी भाजी हा टिफिन त्यांना कंपल्सरी असतो. आणि राहू खातो, त्याच्यामुळे टिफिन आमचा लगेच संपून येतो घरी. तर आता त्याच्यापुरतीच मी भाजी करते, आमची जरा नंतर करेन. त्याचा डब्बा आधी पटकन रेडी करते. आणि एक्झाम चालू झाली आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. सो काल ड्रॉइंग झालं आहे आणि आज आहे त्यांचं फोनिक्स रीडिंग. म्हणजे आपण पी मग प उच्चार करतो त्याचा, किंवा जी ग उच्चार करतो. सो त्या मुलांना आज ते फोनिक्स टीचरला रीड करून द्यायचे. सो आज त्याची एक्झाम आहे. त्याची येते, राहूला शिकवलंय त्याच्यामुळे राहू बोलतोय बरोबर सगळं. एग्स एकीकडे इथे बॉईल होत आहेत. पटकन राहूची आधी भाजी बनवून घेते. तशी सिंपल फोडणी आधी मी करते. आणि आता त्या जी भेंडी चिरून घेतली आणि जसं मी सांगितलं राहूला कमी तिखट घालते. सो एवढूसच अगदी 1 किंचित असं तिखट त्याला मी घालते. थोडंसं मीठ. आणि मी आता या भाजीवर झाकण नाही ठेवणार आहे, कारण छान अशी क्रिस्पी भेंडीची भाजी राहूला आवडते. सो मी आता ही अशी छान परतून ती क्रिस्पी करणार आहे. भाजी जरा मागच्या गॅसवर शिफ्ट करते आणि इथे मी पोळ्या करायला घेते. एकीकडे मी आता पोळ्यांसाठी तवा गरम करायला ठेवलाय आणि भाजी तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट तयार आहे. आणि यात मी थोडंसं दाण्याचं कूट घालणार आहे भाजीमध्ये. तर असं हे बेसिक राहूचं सकाळपासून उठल्यानंतरचं रुटीन असतं. सगळ्यात आधी तर तुम्ही बघितलं असेल आता त्यांनी दूध प्यायलं. एकीकडे मी आता ही जी अंडी बॉईल करायला ठेवली आहे, माझ्या पोळ्या झाल्या की मी ती अंडी त्याला भरवणार आहे. सो शाळेत जायच्या आधी या 2 गोष्टी रोज कंपल्सरी राहूच्या होतात, दूध आणि अंडी. नंतर स्कूलमध्ये तो पोळी भाजीचा टिफिन घेऊन जातो आणि साधारण 2.5-1 पोळी तो कंपल्सरी नेतो. त्याच्यामुळे मस्त हेवी जेवण त्याचं शाळेत होतं. आणि मग आल्यानंतर
नंतर मात्र काहीतरी भाताचा प्रकार खातो तो, कारण नुकतंच स्कूलमध्ये पोळी भाजी खाऊन झालेली असते, त्याच्यामुळे मग खिचडी, गोडवरण भात म्हणा, मऊ भात असं काहीतरी आल्यानंतर तो कंपल्सरी खातो. सो सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंत हे रुटीन त्याचं छान ठरलेलं आहे. आणि मग परत इव्हिनिंगचं रुटीन सुरू होतं. सो सगळ्यात आधी परत एक 4-4:30च्या टप्प्यामध्ये तो दूध पितो आणि नंतर मात्र कंपल्सरी मी त्याला सलाड देते. मी अगदी आधीच्या ह्याच्यात एक व्लॉग सुद्धा शेअर केलाय की तो सलाडमध्ये मग काय काय खातो. सो काकडी, टोमॅटो, गाजर हे खातो. सो कंपल्सरी मी त्याला या गोष्टी देते और एखादं फ्रूट. सो असं हे रुटीन त्याचं बसलंय. आणि रात्रीचं जेवण मग आपण आपल्याला जे करू त्यातलं तो व्यवस्थित खातो. अगेन जर तुम्ही पोळी भाजी केली तर पोळी भाजी किंवा भाताचं काहीतरी, किंवा आपण काहीतरी वेगळं करतो कधीतरी घावण किंवा असं, ते सुद्धा तो व्यवस्थित खातो. तर अशी ही राऊची फेवरेट भेंडीची भाजी झाली आहे. आणि एकदा राहू उठला की ही रोजची सकाळची घाई गडबड आहे, कारण पूर्ण त्याला स्कूलला पाठवेपर्यंत हे रोज चालू असतं. सो आता सुद्धा मी बाकी घरातलं काहीच बघत नाही, पटापट त्याचा डब्बा, त्याचं खाणं आणि त्याचं आवरणं हेच मेनली आधी करून घेते. आणि मग एकदा राहू स्कूलला गेला की ते जे 3 तास मला मिळतात त्यात तुम्ही बघितलंच असेल माझी सगळी कामं मी पटापट करून घेते. सो सगळ्यात आधी हे सगळं राहूचं रुटीन माझं सकाळचं ठरलेलं आहे. सो भेंडीची भाजी तयार आहे, राहूसाठी पोळ्या सुद्धा तयार आहेत. पटापट आधी आता मी त्याचा डब्बा भरून घेतेय. आणि मी मुद्दामून अशी दोन्ही ह्याच्यात भाजी देते, कारण एका ह्याच्यात दिलं आणि पटकन हाताने करायला सगळी भाजी सांडते, म्हणून मी त्याला 2 ह्याच्यात देते. आणि पोळ्या सुद्धा त्यांना स्कूलने सांगितलेले की तुकडे करून द्यायचे. सो मी तुकडे करून ह्यात पोळ्या ठेवते. तर अशा 2.5 पोळी आता मी इथे त्याला तुकडे करून दिल्यात आणि ही भाजी. सो राऊचा टिफिन इज रेडी. आणि तुम्ही बघू शकता मी जरा टिफिन घट्ट लावतेय. ती लहान आहेत मुलं, पटकन आपल्याकडनं जर अर्धवट राहिला तर काढताना त्यांच्याकडनं पडतो. आणि थोडासा घट्ट असेल तर बॅग मध्ये सुद्धा आतमधलं म्हणजे पोळी भाजी काही सांडत नाही. सो जरा मी प्रेस करून लावते. बॉटल सुद्धा घालते. ती सुद्धा अगेन घट्ट लावते, कारण पाणी सांडलं तर बॅगेची वाट सगळी. आता तो टिफिन बॅग मध्ये ठेवायचा आहे. सो आधी जरा बॅग चेक करते. काल ड्रॉइंगचा पेपर होता, सो हे क्रेयॉन्स दिलेले, आज ते नको आहेत. एक नॅपकिन ठेवते आधी यात. राऊचा टिफिन, बॉटल. सो राऊची बॅग तयार आहे. आता मी पटकन आधी त्याला जरा अंडी भरवून घेते आणि मग त्याला रेडी करते. मी सुद्धा तयार होते आणि मग त्याला स्कूलमध्ये सोडायला निघतो. घे बाबा. फोनिक्स टीचर सांगेल ते व्यवस्थित रीड कर. जी म्हणजे ग आणि प म्हणजे प. प पण कुठलं स्पेलिंग, ते कुठलं अल्फाबेट? प म्हणजे पी. व्हेरी गुड. राहुला स्कूलमध्ये सोडायला आम्ही निघालो. पटकन आधी आता त्याला मी स्कूलमध्ये सोडते. हे असं असतं माझं मॉर्निंगमध्ये राहूसाठीचं रुटीन. ॲज अ राहूची आई बाकी इतर रुटीन तर चालूच असतं. आणि ऑफकोर्स त्याचा डब्बा, त्याचं आवरणं, तो उठल्यानंतर त्याचा नाश्ता, त्याचं दूध, हे माझं हे रोजचं ठरलेलं रुटीन आहे.
आणि मध्ये मध्ये चेंज होत असतं, म्हणजे डिपेंड्स ऑन त्याचे स्कूलची टायमिंग्स आणि काय स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत त्यानुसार. आणि सॅटर्डे संडे तर सुट्टी असते, सो ते रुटीन थोडंसं मागे पुढे होतं. पण नॉर्मल डेली माझं हे राहू सोबत सकाळचं रुटीन असतं ॲज अ राहूची आई. आणि जस्ट त्याला आता आम्ही स्कूलमध्ये सोडलेला आहे आणि आता जरा 1-2 कामं करून घेतो. सो हा व्लॉग मी इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन.